दिल्ली सल्तनतची पहिली महिला शासक, जिने पुरुषप्रधान समाजाला थेट आव्हान दिलं. ही आहे धैर्य आणि नेतृत्वाची कथा, रझिया सुलतान. अंदाजे 1205 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या दिल्लीच्या सुलतान इल्तुतमिश यांच्या कन्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण दिले गेले. त्यांच्यात नेतृत्व, धैर्य आणि निर्णय क्षमता लहान वयातच दिसत होती. 1236 मध्ये त्यांनी दिल्लीच्या सिंहासनावर पाऊल ठेवलं. वडिलांनी त्यांना उत्तराधिकारी म्हणून निवडलं होतं. पण हा मार्ग सोपा नव्हता. समाजातील विरोध, सरदारांचे बंड, प्रत्येक पावलावर आव्हाने उभी होती. त्या एक न्यायप्रिय, कुशल आणि दूरदृष्टी असलेल्या शासक होत्या. जनतेच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रशासन सुधारणा, सैनिक नेतृत्व आणि धाडसी निर्णय, यातून त्यांनी स्वतःची ताकद सिद्ध केली. पण संघर्ष इथेच थांबला नाही. सरदारांचा विरोध, महिला असल्यामुळे आलेल्या अडचणी आणि सततची बंडखोरी, या सगळ्यांशी त्या धैर्याने लढत राहिल्या. 1240 मध्ये युद्धात त्यांचा पराभव झाला आणि दिल्लीच्या सत्तेचा त्यांच्या हातून अंत झाला. त्या भारतातील पहिल्या महिला सुलतान होत्या. त्यांचं धैर्य, नेतृत्व आणि संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्या महिला सक्षमीकरणाचे एक जिवंत प्रतीक आहेत. रझिया सुलतान यांनी सिद्ध करून दाखवलं की संघर्ष कितीही मोठा असो, धैर्य आणि आत्मविश्वास असेल तर इतिहास घडवता येतो. त्यांची ही कथा आपल्याला शिकवते, कधीही हार मानू नका. अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.